मित्रांनो, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी शाळेत शिकत होतो. माझे पप्पा महिन्यातून एकदा 4-5 दिवसांसाठी आपल्या गावी जायचे. पण जेव्हा ते घरी परत यायचे तेव्हा ते मम्मीला प्रत्येक वेळी मोठ्या भयंकर प्रकारे ठोकायचे. मी मम्मी पप्पांची झवाझवी बऱ्याचदा पाहिली होती. आम्ही किरायाच्या घरात राहायचो. आम्हाला 2च खोल्या होत्या, एकाच खोलीत आम्ही तिघेही झोपायचो. मी पप्पांसोबत झोपायचो. पप्पा एकदा उन्हाळ्यात गावी गेले आणि 3 दिवसानंतर परत घरी आले. मला पूर्ण आशा होती की पप्पा मम्मीला चांगल्या प्रकारे झोडणार. आधी तर मला कळतच नव्हते की मम्मी पप्पा काय करत आहेत ते, पण नंतर सर्व काही कळायला लागलं. मला मम्मी पप्पांची ठोकाठोकी पाहायला मजा वाटू लागली होती. किशोरपण असल्याने माझ्यात ठोक्याबद्दलची आवड आणखी वाढत चालली होती. पप्पा, मम्मी आणि मी जेवण करून रात्री 10 वाजता झोपायला बेडवर पडलो. मला झोप तर येत नव्हतीच. मी हाच विचार करून करून खुश होत होतो की आज परत मला मम्मी पप्पाची ठोकठोकी पाहायला मिळेल. असेच 2 तास गेले. माझा डोळा थोडा थोडा लागत होता. पप्पाने माझ्याकडे कड करून माझ्या अंगावर हात ठेवला. मी झोपल्याची त्यांनी खात्री केली. 15-20 मिनिटांनंतर माझ्या कानाजवळ बांगड्यांचा खनकार आवाज ऐकायला आला. माझी झोप उघडली. खरं म्हणजे पप्पा माझ्या मम्मीच्या हातावर आपला हात फिरवत होते. आमचे बेड अगदीच लागून होते. त्यामुळे पप्पांना कोणतीच अडचण आली नाही. 5 मिनिटांनंतर पप्पा आपल्या बेडवरून उठून मम्मीच्या बेडवर गेले आणि मम्मीच्या गोऱ्या पाठीवर चुंबन करायला लागले. मी हे सर्व पाहत होतो. मी माझे डोळे अर्धवट उघडे ठेवले होते जेणेकरून मम्मी पप्पाला संशय येऊ नये. पप्पा हळूहळू मम्मीचे दूध दाबायला लागले. मम्मीच्या तोंडून मादक आवाज यायला सुरुवात झाली. पप्पाने हळूच मम्मीचा ब्लाऊज खोलला. त्यानंतर त्यांनी ब्राची हुकही काढली. आता मी मम्मीला पाहून पागलच व्हायचा बाकी होतो. तिला या आधीही मी नागडी पाहिली होती, पण आजची गोष्टच न्यारी होती. पप्पाने एवढ्या जोरात मम्मीचे दूध दाबले की मम्मीच्या तोंडून मोठ्या आवाजात सुस्कारे निघाले. पण ती लवकरच शांत झाली. कारण बाजूला मी झोपून होतो. पप्पाने हळूहळू मम्मीची साडी उतरवून बाजूला ठेवली आणि पेटिकोटच्या वरूनच मम्मीची डिक्की दाबायला लागले. मम्मीने स्वतःच आपला पेटिकोट काढून फेकला. मम्मी आता पीवरच होती. माझ्यासाठी हा अनुभव स्वर्गीय सुखापेक्षा कमी नव्हता. मम्मीच्या दुधाळ, मांसल मांड्या फारच आकर्षित दिसत होत्या. पप्पा उठले आणि मम्मीच्या पायांवर आणि मांड्यांवर हात फेरायला लागले. पप्पानी तिच्या पायातल्या पैंजणला किस केलं आणि हाताने तिच्या तळव्यावर मालिश करायला लागले. मग ते हळूच तिच्या पीकडे गेले आणि ती काढून बेडच्या किनाऱ्यावर ठेवली. मम्मीची जिलेबी गोरी चिकणी होती. एवढ्या वेळा चुदूनही ती सहीसलामत शाबूत होती. पप्पांचा लवडा जो चांगलाच उभा झाला होता त्यांची चड्डी फाडत होता. तो बाहेर काढून त्यांनी मम्मीच्या जिलेबीत घातला. मम्मी सुस्कारली. मम्मीने माझ्या झोपेतून उठण्याच्या भीतीने आपला आवाज बंद केला. पप्पा चांगल्याच गतीने तिला झवायला लागले. पूर्ण बेडवर जसा भूकंप आला होता. जवळपास अर्ध्या तासापर्यंत पप्पा मम्मीला ठोकत राहिले. मी त्यांच्या सोटा जिलेबीच मिलन अगदी जवळून पाहत होतो. त्यानंतर ते दोघेही शांत झाले. कदाचित पप्पा झडले होते. काही वेळानंतर त्यांनी मम्मीला परत चुंबन करणं सुरू केले. मम्मीने पप्पांचा सोटा तोंडात घेऊन त्याला चुरपायला सुरुवात केली. पहिल्या झटक्यात सर्व द्रव्य तिने साफ करून घेतलं. पप्पा मम्मीला परत प्रेम करायला लागले. पप्पा तिचे दूध दाबायला लागले. त्यांचा सोटा परत विध्वंस करायला तयार झाला होता. त्यांनी मम्मीला पालथे केलं. मम्मी घोडी बनली. तिची गोरी मोठी डिक्की वर उठली. तिची डिक्की पाहून तर माझा सोटा थरथरला. पप्पांनी आपला मुसळ सोटा मम्मीच्या डिक्कीच्या छिद्रावर ठेवला आणि तिच्या डिक्कीच्या पट्ट्यावर 1-2 थापा मारल्या. त्याचा आवाज मला आणखी कामुक बनवून गेला. मम्मी समजून गेली की या थापड्यांचा अर्थ आहे आता तिच्या डिक्कीत सौत्याची एंट्री होणार आहे. तिने त्यासाठी स्वतःला तयार केलं. तिने आपली डिक्की मोकळी केली. पप्पांनी शॉट मारला.
मम्मीच्या गळ्यातून एक किंकाळी निघाली, मेली. पप्पांनी मम्मीच्या पुच्चीची सखी म्हणजे तिची डिक्की मारायला सुरुवात केली. पप्पा मम्मीच्या अंगावर कुत्र्यासारखे चढले होते. मम्मीच्या डिक्कीवर जसे दणके पडायचे तसे तिचे दोन्ही वक्ष गतीने हालायचे. पप्पाने तिचे हलणारे दोन्ही दूध व आपल्या हाताने पकडले. जसं काही त्यांनी तिच्या दुधाचे भरीतच बनवण्याचं ठरवलं होतं. मम्मीची गांड 10-15 मिनिट ठोकल्यानंतर ते तिच्या पाठीवरून उतरले. मग मम्मी मी खाली लेटली. मग पप्पांनी मम्मीच्या जिलेबीत आपला सोटा घुसवला. मम्मी सुद्धा खालून आपली कंबर उचलून त्यांना ठोकायला मदत करत होती. मम्मी पप्पांची ठोकठोकी पाहून माझाही सोटा अकडला होता. मी माझ्या हातानेच मूठ मारायला सुरुवात केली होती. मला माहीत होतं की आज पप्पा मम्मीला फार वेळपर्यंत ठोकणार. जेव्हाही ते ठोकायला सुरुवात करतात त्यांना जशी माझ्या उपस्थितीची फिकीरच नसते. त्यांची ठोकठोकी पूर्ण रात्रभर चालणार होती. माझं द्रव्य निघालं तसे हळूहळू माझे डोळे जड व्हायला लागले आणि काही वेळानंतर मी झोपून गेलो. सकाळी उठून पाहिलं तर दोघेही झोपूनच होते. रात्रभर जागरण करून मेहनत केल्याचा तो परिणाम होता. मग तर मी नेहमीच माझ्या मम्मी पप्पांच्या ठोकठोकीची पिक्चर पाहायला लागलो. हॅलो मित्रांनो, मी आशा करतो आहे की तुम्ही सर्व लोक ठीक असाल. मित्रांनो, पहिल्या रात्री मी माझ्या आईला खूप जोराने ठोकले होते आणि तेव्हा अचानक माझी बहीण तिथे आली होती आणि तिने मला आईच्या वर चढून ठोके देताना पाहून घेतले होते आणि ती आम्हाला पाहून एकदम चकित झाली होती. आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून गेली होती आणि मग मी आई बरोबर माझे काम करून माझ्या रूममध्ये येऊन परत झोपलो होतो. मित्रांनो, मी आता तुम्हाला माझी पुढची गोष्ट सांगतो आहे आणि तुम्हाला सर्वांना एकदम विस्ताराने सांगतो आहे की माझ्या बरोबर काय घडले होते. मित्रांनो, दुसऱ्या दिवसपासून माझी बहीण माझ्या समोर नजर मिळवून पाहू शकत नव्हती. मग तेव्हा माझी आई पण तिथे आली होती आणि म्हणली की अरे तू केव्हापासून उठला अस आणि अजून पण अंघोळ केली नाही आहेस, चला सर्व अंघोळ करूया. मग मी आणि माझी बहीणने म्हणले की हो ठीक आहे आणि मग आम्ही सर्व अंघोळ करायला बाथरूममध्ये गेलो होतो. मग आम्ही आमचे कपडे पण काढून टाकले होते आणि माझी बहीण आणि माझ्या आईला काही प्रॉब्लेम झाला नाही. मग तेव्हा आईने पाहिले की मी माझ्या बहिणी समोर बोलत नाही आहे. मग ती मला विचारू लागली होती की काय झाले आहे, तुम्ही दोघे एकमेकांसमोर बोलत का नाही आहे. तेव्हा मी म्हणले की काही नाही. तर तेव्हा ती मला विचारू लागली की काल रात्री झाले त्यामुळे तुम्ही दोघे असे बसले आहे का. तर मी म्हणले की हो. तर तेव्हा माझ्या मम्मीने म्हणले की इतका समजूतदार असून पण तू असा आहेस, चला आता रोजच्या सारखे अंघोळ करून घ्या. मग माझ्या बहिणीने माझ्यावर पाणी टाकले होते आणि मी पण तिच्यावर टाकून दिले होते. मग तिने त्यानंतर माझ्या अंगावर साबण लावला होता आणि तिने माझा लंड पकडून घेतला होता आणि त्याला कुरवाळू लागली होती आणि एकदम खुश होऊन मस्त झाली होती. मग मी पण तिच्या एकदम गोऱ्या आणि सेक्सी अंगावर साबण लावला होता आणि मग मी तिच्या बुब्सला दाबू लागलो होतो आणि मग मी माझा लंड तिच्या पुच्चीवर लावला होता आणि ती एकदम गरम झाली होती आणि म्हणली की आता लाज सोडून दे, आपण सेक्स करू शकत नाही का. मग मी तिला म्हणले की हो करू शकतो आहे, पण त्यासाठी आधी आईची परवानगी घेऊन टाक. आईने आमच्याकडे हस्त म्हणले की तुम्ही ते सर्व करून घ्या पण कंडोम जरूर वापरून घ्या, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. मग मी एकदम खुश झालो होतो आणि आईला म्हणले की ठीक आहे आणि तेव्हा मी तिला विचारले की काल रात्री तुम्हाला मजा आली होती ना.